तर नक्कीच आपण पाहतोय एकता ट्रॉफी ज्यांचं इथे शुभ आगमन झालं. रायगड टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रातील आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपच्या फटक्याचे जनक. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेब, आज सुद्धा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा क्रिकेटसाठी वेळ देत असतात, युवा वर्गाला मार्गदर्शन करत असतात आणि आज एकता चषकामध्ये आयोजकांवर असलेलं प्रचंड प्रेम, त्यांचं सहर्ष स्वागत. आघाडीची जोडी जयेश भोईर, निलेश भोईर. चला विशू कोहली सर, मॅच ऑन करा. ड्रिंक्स ब्रेक 3 ओव्हर नंतर असेल. इमर्जन्सी, अगदी पाण्याची इमर्जन्सी असेल तर आपण ती सुविधा करण्यात आली, मात्र सामना थांबता कामा नये या बारीक बारीक गोष्टींवर लक्ष दिले. कान्होबा कुंडेवाल, बिग मॅच आहेत, यंग टॅलेंट आहेत. पहिला सामना भारताविरुद्ध कुंडेवाल, बऱ्याच वेळा आमने सामने आलेत, मात्र आता ही स्पर्धा वेगळी. एकता ट्रॉफी, सुंदर परिसर, अतिथी कक्ष, पाहुण्यांचं आगमन. आदरणीय एकता स्पोर्ट्स म्हटलं तर त्यांचे जनक संतोषजी दमडे, सर्व आमची पुरस्कार मान्यवर मंडळी, सर्व यंग स्टार्स. सुंदर ट्रॉफी आणि आजच्या दिवसातील पहिला चेंडू. एकदा जोरदार टाळ्या वाजूया. श्री गणेशा करतोय आणि आज बजरंगबली हनुमानाचा दिवस सुद्धा, आणि या दिवशी आपण या स्पर्धेची करतो या दुसऱ्या दिवसाची सुरुवात. पहिला चेंडू मोनिश, पहिला चेंडू सावध फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगला, थोडासा फंबल होतोय. सुरुवात करून देत असताना जयेश भोईर, निलेश, आघाडीची भातांची आक्रमक जोडी. अनेक स्पर्धा गाजवल्यात. जयेश भोईर एक असा खेळाडू जो व्यवसाय क्रिकेट सुद्धा खेळलाय. गावासाठी खेळताना तालुका निय असेल, त्यानंतर ओपन लॉट्स असेल, अनेक मैदानामध्ये आपली हुकूमत दहशत गाजवल्या. मात्र गावासाठी खेळायचे हा सुद्धा बऱ्याच वेळा उद्देश असतो आणि त्या अनुषंगाने सुद्धा गावचे ग्रामीण प्लेयर गावासाठी खेळत असताना चांगला क्रिकेट दाखवतात. आणि आता तेच दोन संघ, श्री दत्त भाताण आणि विरुद्ध कुंडेवाल. सामना सुरू झालाय. गोलंदाज मोनिश पाटील, सुदर्शन जॉईंट होताना कान्होबा कुंडेवालनं टॉस जिंकला. फिल्डिंग करताना राऊंड विकेट. हा चेंडू ऑन दी राईज खेळला, डीप कडे, फिल्डर आहे चेंडू खाली, जज करेल आणि हा पहिला धक्का. बॅटिंग करताना बिग विकेट. संकट काळी तुझी गणेशा दीन जनाला ता. संपूर्ण फॉर्च्यून लाईव्हची टीम आपण एकता चषक 20-25 फटका बघा कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न विशू कोहली यांचा. तीन षटका. यस, त्यांची एक वेगळी भाषा आहे, ती सुदर्शनला समजेल. तर मोनिश, पहिला चेंडू सिंगल विकेट मिळाली. निलेश सागर भोईर, जयेश बाद झाला, ती गोल्डन विकेट होती. जयेश थांबणं मैदानावर होतं, मात्र आता फलंदाज सरकले सागर भोईर. मोनिश पॉवर प्ले, 5 षटकं खेळण्यासाठी सज्ज होईल. डीप कडे फिल्डर सुद्धा. ओ, गती कमी केली, कार्पेट मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, डीप कडे पाठलाग होईल, मात्र नाही. आता इथे सुरुवात करून देत असताना सागरनं डावाची सुरुवात चौकारानं, दणदणीत चौकार. बली हनुमानाचे गीत होतं आणि आज शनिवार, पवित्र दिवस सुद्धा. शक्तीचं प्रतीक बजरंगबली हनुमान, आणि त्या शक्तीनिशी लढतोय. पॉइंट कडे ढकललेला फटका आणि या वेळेला लॉंग लेग कडे आणखीन एक चौकार. धमाकेदार सुरुवात सागर भोईर भातान संघाकडून. एकूण धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स 9 धावा धावफलकावर.
शिवाजी यस, लक्ष विद्या मॅचकडे सुंदर सकाळच्या पर्वामध्ये आपण पाहतोय. आज स्पर्धेतील दुसरा दिवस आहे. तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग सुद्धा जॉईन झाला फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. सागरनं चांगली सुरुवात करून दिली. जयेश जरी बाद झाला तरी मला संघासाठी खेळायचं आणि ते योगदान देत असताना हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. 2 चेंडू 8. मोनीश्वर आक्रमण, आता फटका फसलाय, डीपकडे फिल्डर आहे. ओ व्हॉट अ कॅच. जितून हा झेल टिपलाय बघा, जरूर कौतुक करावं लागेल. आणि आक्रमक होता सागर, तो सुद्धा आपण पाहतो त्याला बाद केलं. हे थोडं दुर्दैव असतं ग्रामीण क्रिकेटमध्ये. संतोषजी म्हात्रे लेजंड क्रिकेटर, खूप कमी असे खेळाडू असतात जेव्हा परिस्थिती 2 आत करायचं असतं. शांत संयम खेळामध्ये का महत्त्वाचं असतं. 2 मोठे फटके आल्यानंतर पुन्हा तो आक्रमक पवित्र, आणि जिथे जाळं रचलं होतं रिप्ले पाहू शकता. चेंडू उडवला जरूर, मात्र डीप कव्हरला कोणती चूक केली नाही जितून. आणि हा आपण पाहतो आणखीन एक हादरा बसलाय. गुड कॅच, 2 धक्के. त्या राज दोन महत्वाचे यस लेग बाईट्स. आतापर्यंत बॅटिंग करत असताना श्रीदत्त बातान 5 षटकांचा सामना. मॅनेजमेंट बारीक बारीक गोष्टींवर लक्ष देत्या आणि आम्हाला मॅसेज सुद्धा दिल्या. पुढच्या दोन्ही संघांना आयोजकांशी लगेच कनेक्ट व्हा. लाईव्ह पाहत असतील. एकता ट्रॉफी कमी स्पर्धा असतात, त्यातील एक वेगळी स्पर्धा आहे. 2 दिवस 1 लाख प्राईज, आणि अगदी काही वेळात संतोषी दमडे आणि मंडळे आम्हाला सांगणार आहे का सरप्राईज मॅन ऑफ द सिरीजचं प्राईज का असेल ते. अगदी सेकंड हाफ नंतर आम्ही जरूर पोहोचू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. दावा साहिल खेळतोय आणि त्याला साथ देताना निलेश भोईर. निलेशवर जबाबदारी आहे. निलेश एक असा फलंदाज आहे जो मैदानावर जास्त काळ उभा राहिला तर तो मैदानावर विध्वंसकारी होऊ शकतो. आणि 1 षटकानंतर एकूण धावफलक 10. मोडिशच्या बॉलिंग डिटेल्स पाहिली. सिंगल विकेट, 2 बॅक टू बॅक चौकार होते, त्यानंतर विकेट मिळाली. एक लेग बाय सुद्धा धावा 9 आल्या. टोटल 10 धावा, त्यामध्ये आपण पाहतो आतापर्यंत 2 विकेट मिळाले. सुदर्शन पाटील आमचे नामांकित स्कोरर आहेत. काल तेंबोडेची नाईट स्पर्धा कव्हर करत होते. संपूर्ण आमची मान्यवर मंडळी, आर्थिक सहाय्य ज्यांचं मिळालं त्यांचं सुद्धा आम्ही विशेष धन्यवाद देतो. पहिला चेंडू स्लोअर 1 लॉफ करतोय, कोणी नाहीये तिथं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे हा फटका जरूर गेला. फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून दणदणीत चौकार. तुमच्या काय आहे गीतांची मेजवानी आदरणीय संतोषजी पाटील साहेब भंगारपाडा यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. सचिन पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले, सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान आम्हाला मिळालं त्यांचं विशेष धन्यवाद. झेल होणार का. दबाव पुन्हा शिफ्ट होईल श्रीदत्त भातांवर.
CMG भोईर आपण पाहतोय या संघाचे पुरस्कर्ते राहिलेत, मार्गदर्शक राहिलेत आणि त्यांचं श्रीदत्त भातान संघ आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये हातगाईची स्पर्धा असते. मी मगाशी उल्लेख केला, ग्रामीण क्रिकेटमध्ये काही फलंदाज आक्रमक असतात, मात्र जेव्हा डाव सावरायचं असतं तेव्हा मैदानावर थांबणं खूप महत्त्वाचं असतं. सुरुवातीला गेलेल्या ह्या महत्त्वाच्या विकेट दबाव तंत्र निर्माण केले. 14 धावा 3 विकेट. स्वर्गीय सत्यवान कातूर पाटील यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांचं धन्यवाद देतोय. सन्माननीय जनार्दन तांडेल साहेब यांच्याकडून 1000चं आर्थिक सहाय्य त्यांचं विशेष धन्यवाद. 14 धावा फलकाव 3 सेकंड ओव्हर. बॅटिंग करत असताना टीम श्रीदत्त भातान. मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे. जास्त धावा जरी झाल्या तरी या मैदानावर चेस होऊ शकतात. याच मैदानावर आपण रबर बॉल रायगड प्रीमियर लीग पाहिली. अनेक युवा वर्गानं ती स्पर्धा डोक्यावर उचलली. अनेक शानदार परफॉर्मन्स पाहिले. 40+ क्रिकेटसुद्धा या मैदानावर पाहिलं. आउटफील्डमध्ये प्रचंड वेग आहे. नानोबा मैदान पारगाव त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. ग्रामस्थ मंडळ पारगाव असतील, मात्र इथे दणका दिला डीप स्क्वेअर लेगला. धावा येणं महत्वाचं आहे आणि चौकार 4 धावा. जितू गायकवाड चौकार. त्यानंतर विकेट आणखीन एक चौकार आला. क्रिकेट म्हणजे गती, गती म्हणजे प्रगती आणि थांबला तो संपला असं सुद्धा म्हटलं जातं. गतिमान अवस्था तुम्हाला प्राप्त करावी लागते. फ्रंटफुटला आले, स्ट्रोक बनवलाय, फटका चुकलाय. इथे मात्र एसटी रक्षक होत्या. समाधान. एक आपण पाहतो आकर्षक खेळाडू. आणखीन एक दबाव परिस्थिती निर्माण होईल. फलंदाज होईल आउट. प्रियांश साऊंड डीजे निखिलचं धन्यवाद देऊया. रोहित खेळला 2 चेंडूचा सामना केला 4 वर. कानोबा कुंडेवाल त्यांच्या विरुद्ध 2 आत करताना संघ आपण जरूर पाहतोय. संतोषजी मात्रेसाहेब ओवळे अध्यक्ष आहेत क्रिकेटसाठी, ज्यांचं खूप मोठं योगदान राहिलं. रायगड टेनिस क्रिकेट असो, 40+ असो, युवा वर्गांना क्रिकेटचा मॉरल सपोर्ट असो, ज्यांचं खूप मोठं सहकार्य. 2000चं आर्थिक सहाय्य त्या सर्व दानशूर दात्यांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं समाधान वासकर. कुंडेवालच्या क्रिकेटमधील 24 कॅरेटचे सोन आहे. जेव्हा जेव्हा मैदानावर खेळत असतो आपल्या अनोख्या खेळासाठी तो ओळखला जातो. मग बॅटिंग बॉलिंग असो फिल्डिंग असो. 18 धावा 4 गडी बाद. बॅटिंग करताना श्रीदत्त भातान. जितू गायकवाड ओव्हर नंबर 2. राईट मोर द विकेटनं चेंडू काहीसा खाली राहिला. आमचे लाडके बंधू रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संघटक दिनेश पाटील सर उपसरपंच सुद्धा आहेत. अनेक पदांवरती रुजू आहेत आणि खूप मोठी जबाबदारी असते. मात्र जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा क्रिकेटसाठी वेळ देत असतात. जितू गायकवाड आतापर्यंत 4 विकेट. स्लोअर 1 ऑफ स्टंपला चेंडू खाली राहिला. जितू बघा, जितू आक्रमक आहे, ॲग्रेसिव्ह ओळखला जातो बॅटिंग करताना. एकता स्पोर्ट्स आपण पाहतो संपूर्ण आमची मॅनेजमेंट. एकूण धावा दाफलकावरती टोटल 18 4 विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय. एकता ट्रॉफी स्पर्धा आपण पाहतोय. निलेश भोईर विशाल आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोअर अशा पद्धतीने खेळलात तर 45 होऊ शकतो. करंट रन रेट 9चा आहे. निलेश भोईर कडून आता संघाला खूप मोठ्या भरीव कामगिरीची अपेक्षा असेल. एकच चेंडूचा सामना केला, तो सुद्धा एक चांगल्या दर्जाचा गुणवंत खेळाडू. श्रीदत्त भातान बॅटिंग लाईनअप कुंडेवाल दोन्ही संघ तेवढ्या ताकदीनं लढताना या स्पर्धेमध्ये. ओमेगा ग्रुप ऑफ कंपनी या स्पर्धेचे आमचे माध्यम प्रायोजक, त्यांचं विशेष धन्यवाद. अतिथी कक्षामध्ये सर्व आमची मान्यवर मंडळी. हा चेंडू गॅप मध्ये ढकललोय. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे कोणी नाहीये. क्षेत्र खाली होतं. सुरुवात करून देत असताना 3rd ओव्हर मध्ये आणखीन एक चौकार.
इन प्रोग्रेस. मोनिश पाटील पुन्हा एकदा षटक हातळतोय. फ्रंट फुटला आले, फटका बनवला बॅटच्या मधोमध आणि हा लांब लचक बिग स्ट्रोक दुवादार खेळ. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. दिबा पाटलांचं नाव शोभून दिसलं विमानतळाला. दिबा पाटलांचं नाव शोभून दिसलं विमानतळाला. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. कौतुक करावं लागेल निलेश भोईरचं. मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे. हॉरिझॉन्टल बॅट आपण त्यांनी पाहिलं आणि या 2 स्ट्रोकनं थोडासा हादरा दिला. मी मगाशीच म्हटलं का या खेळाडूमध्ये ती कॅपॅसिटी कुवत आहे. 28 धावा धावफलकावर, तिसरं षटक, 4 गडी बाद. ओव्हर द विकेटनं स्लो केला चेंडू आणि हे व्हॅरिएशन व्हरायटी असायला पाहिजे. आजकालच्या गोलंदाजामध्ये टॅलेंट आपण पाहिलं, विविध चेंडू फेकणं, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं आणि तो कस आता खऱ्या अर्थानं लागेल तो बॅटिंग करताना निलेश भोईरला, कारण त्याला आता डाव सांभाळायचं आणि टार्गेट सेट करायचे. फ्रंट फुटला आले, बॅट वेगाने फिरवली डीप स्क्वेअर लेगच्या वरून, अगदी सीमारेषी लगत स्क्वेअर लेगच्या वरून हा दणदणीत षटकार. फोर 4 गडी बाद. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. निलेश आक्रमक झालाय, वैयक्तिक खेळतोय. 5 चेंडूचा सामना केला 17वर. आता धावसंख्या चांगल्या पद्धतीने आकार देत असताना हल्ला चढवलाय मोनिशवर. ज्या मोनिशनं 9 धावा दिल्या त्यावर हे आक्रमण सूर्य. पुन्हा एकदा प्रयत्न थोडा फसलाय, नाराज असेल, धाव घेण्याची तयारी. एक पूर्ण निघाले, 2 गुड रनिंग. आउटफील्ड मध्ये प्रचंड वेग आहे. पॅव्हलियन मध्ये थोडं आनंदाचं वातावरण. +2. सर्व एकता स्पोर्टची मंडळी आणि सर्व मान्यवर मंडळी ज्यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य केलं त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतोय. कृष्णा मात्रे असतील, ओवळे 1000, शक्ती दमडे 1000, विलाची दमडे 1000 रुपये. मोनिश पाटील नेक्स्ट बॉल. ऑफ स्टंपला चेंडू लॉफ करतोय, गॅप मध्ये जरूर वेगानं मिड विकेट कडून चेंडू फरार होईल. मिळतील 4 धावा. साठी ज्यांचं खूप मोठं योगदान मिळालं आणि आज जर त्यांची आपण फिटनेस पाहिला तर आजही तरुणांना लाजवेल असा फिटनेस आहे आणि याच्या मागे त्यांची प्रचंड मेहनत आहे. संतोषजी म्हात्रेसाहेब रिव्हर्सिपच्या फटक्यांचे जनक म्हणून ज्यांची संपूर्ण रायगड क्रिकेटमध्ये ओळख आहे आणि आदरणीय संतोषजी म्हात्रेसाहेब यांचा आपण सन्मान घेतोय. संतोषजी दमडे साहेब या स्पर्धेचे एकता स्पोर्टचे आधारस्तंभ यांचे शुभ हस्ते चेतन असतील आणि त्यांचं विशेष धन्यवाद. संतोषजी म्हात्रे ओवळे यांच्याकडून या स्पर्धेला 2000चं आर्थिक सहाय्य. मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून धन्यवाद देईन. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा धाफलकावरती टोटल. आज दुसरा दिवस बॅटिंग करताना श्रीदत्त भाताण आणि एकूण धावा 40 40. ओव्हर नंबर 4 मोनिशचं महागडे षटक. 2 षटकार होते, 2 चौकार. ऑफ स्टंपला आले, स्टँडिंग मोशन. या संपायर सिग्नल आउट.
षटक प्रगतीपथावर. बॅटिंग लाईनअप मध्ये एकही फलंदाज थांबण्यास तयार नाही, मात्र एका बाजूला किल्ला लढवतोय निलेश भोईर. हरिभक्त पारायण सन्माननीय प्रकाशजी प्रभाकर दमडे साहेब यांचे इथे आगमन झाले. पद्माकर दमडे साहेब, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. विनंती करेन का आपण आसन ग्रहण करा. 40 धावा धावफलकावर 5 गडी बाद. चौथं षटक. बॅटिंग करताना श्रीदत्त भातान 40 धावा आहेत. अजूनही 2 षटकं आहेत आणि 2 षटकामध्ये आक्रमण करायचं. संदेश आलाय, निलेश साथ देईल. निलेशला हेच करावं लागेल, त्याला शेवटपर्यंत थांबावं लागेल. खोदून काढला चेंडू. ओ व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक, इंटेलिजंट स्ट्रोक, ब्युटी, सौंदर्य दाखवणारा फटका होता. कव्हरच्या वरून हा नेत्रदीपक स्ट्रोक. रिप्ले सुद्धा आपण पाहू शकता, किती भन्नाट स्ट्रोक होता. जसा कुणालचा चेंडू आला ऑफ स्टंपवर खाली होता, त्याला खोदून काढलं. ग्रेट, कमालीचा फटका. धावफलक पुढे सरकले. टोटल एकूण धावा 46. स्लोवर वन. आता बीट करताना व्हेरिएशन दाखवलं. इनसाइड सर्कल प्रयत्न होईल. शॉर्ट कव्हरला झेल सोडलाय. जो फलंदाज आक्रमक झालाय त्याचा झेल सोडलाय. निलेश त्याला कान मंत्र देतो, काही घाई करायची गरज नाही, भागीदारी बनवू शकतो, मैदानावर जास्त काळ उभं राहणं आता महत्वाचं आहे. अशा पद्धतीने लढा सुरू राहिला तर 69 वर पोहोचेल ऑन एन ॲव्हरेज. गुणतालिका आपल्याला सांगते 48 धावा, 5 गडी बाद. चौथं षटक. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 48. निम्मा संघ गारज सुद्धा. नेक्स्ट बॉल. क्रॉस बॅटेड खेळून काढलाय डीप कडे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पकडलाय. नकार देत असताना संदेश. सचिनजी पाटील साहेब, ज्यांचं काही वेळापूर्वी आगमन झालं, मी एकता स्पोर्ट्सच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या सन्मानासाठी सुद्धा वळतोय. टॉस बॉक्समध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान केला जातो. स्लोअर वन. सावध फटका. निलेशनं घाई केली नाही, त्याला माहिती आहे डोक्यानं खेळावं लागेल. क्रिकेट खेळामध्ये शांत संयमी खेळ कधी कधी खूप महत्वाचा असतो आणि तो खेळ दाखवत असताना आज प्रवीणच्या अनुपस्थितीमध्ये खेळतोय. कधी कधी आपण पाहिले प्रमुख खेळाडू संघामध्ये नसताना सुद्धा यंगस्टारनं त्यांच्या अपकमिंग खेळाडूंना सामने जिंकवलेत आणि हेच आज निलेश दाखवून देत असताना जयेशनं आज थोडी नाराजी केली. प्रत्येकाचा दिवस असतो. आज जयेशला सूर गवसला नाही, मात्र निलेशनं आपली आक्रमकता दाखवली. त्यांना माहिती आहे समोर समाधानचा संघ आहे, टार्गेट सेट करावं लागेल. 50 धावा. खाली राहिला चेंडू. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांचा खेळ होईल समाप्त. धावा धावफलकावरती टोटल 50. 5 गडी बाद. शेवटचं षटक बघा. विनंती असेल आपल्याला, टॉस होणारे इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघ, काळुंद्रे संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करेल SSCC पारगाव. मग टॉस होणारे इनिंग ब्रेक मध्ये या गोष्टींकडे लक्ष द्या. पन्नास धावा धावफलकावर 5-0. पाणी घेऊन जा विशू कोळी सरांचा एक इशारा होता. त्यांचे इशारे खूप वेगवेगळे असतात आणि त्यांची सांकेतिक भाषा ही फक्त सुदर्शन पाटील यांनाच माहिती आहे. 4 षटकानंतर 50 धावा आहेत. प्रोजेक्टेड स्कोर 63. करंट रन रेट 12.50. काही वेळात सागर पाटील पारगाव यांचं आगमन होणार आहे. सुदर्शन ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना आज दिनेश पाटील सर आमच्या समोर जॉईंट असतील. काल सुद्धा त्यांनी स्पर्धा कव्हर केली. तर सन्माननीय RD वास्कर साहेब कुंडेवाल यांचं इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन अतिथी कक्षामध्ये आपण आसन ग्रहण करावं. संदीपजी वास्कर कुंडेवाल असतील. सर्व आमचे स्टॉल धारक यांचा आम्ही धन्यवाद देतो मॅनेजमेंटच्या वतीनं. प्रेक्षकांची ताण भूक भागावी म्हणून आमचे जे काही स्टॉल असतात त्यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य. तर शेवटचं षटक आहे 5वं.
4 षटकानंतर धावफलकावर 50. ऑन साइडला फटका खेळला, बॅटचं तोंड उघडलंय आणि डीप खड्या हा दणदणीत षटकार. ऐत झाले लक्ष वेधूया मॅच कडे. एकूण धावफलकावरती 57. 9 चेंडू मध्ये 30 वर खेळतोय निलेश भोईर. ऑफ स्टंपला चेंडू, व्हाईट बॉल, शांत डोक्याने खेळतो. विस्फोटक रूप त्याने धारण केलं. आतापर्यंत निलेशचं वैयक्तिक इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर त्याने षटकार दाखवले, 3 चौकार पाहिले, 2 गुड बॅटिंग. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. निलेश भोईर 9 मध्ये 30. फ्रंटफुटला आले, आक्रमण करण्याचा प्रयत्न. 58 वर धावफलक. धाव घेण्याची तयारी. दूरवरून क्षेत्ररक्षक निघाले, धोका होईल का? रिस्की रन होती, सेफ. नकार देत असताना कुठली तयारी नव्हती, मिसफील्ड. आणखीन एकदा पुन्हा प्रयत्न करेन, मात्र नाही. पंचांचा इशारा, 1 रन शॉट. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं धावांची भूक असावी. विशू कोळी सरांनी सांगितलं, निलेशनी ही शॉर्ट रन आहे. लक्ष किती नजर त्यांची बघा, सुदर्शन कडवी. असं म्हणावं लागेल का, घारीसारखी नजर आणि मोरासारखे कान. यस, विशू कोळी. 5वं षटक प्रगतीपथावर. चर्चा जरूर होईल. धावफलक 60 वर पोहोचले. 5 कडी बाद, एकटा किल्ला लढवतोय. 10 मध्ये वैयक्तिक 32. 32. संदेश त्याला साथ देत असताना निलेश. संदेश स्ट्रायकर एंडला आक्रमण करतोय, चढवला, अल्ला. शॉट लाईक दॅट. दिस इज अ बिग शॉट. षटकार. समोरून धाव चोरण्याचा प्रयत्न. यस बाईज. धावांची भूक असावी, धावांसाठी हंगरनेस असावा आणि तोच हंगरनेस दाखवताना निलेश भोईर. वैयक्तिक खेळतो 10 मध्ये 32. 7 देत असताना संदेश. 7 मध्ये 15. संदेश भोईरला पाहतो क्रमांक 7 वर. आणि आज प्रवीण संघामध्ये नाहीये, त्याची कमी दाखवत असताना निलेश. मी लढू शकतो, प्रहार करू शकतो, टॅप करतो दूरवर. पिकअप स्ट्रोक निघाले, 2 धावेसाठी प्रयत्न होईल. धावा मला हव्यात, याच उद्देशानं लढतोय. गुड रनिंग. काय क्रिकेट आहे, सर्वस्व झोकून देणं हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. थोडा थकला असेल मात्र कमालीची बॅटिंग. 69 मध्ये एकटा लढला. बॅटिंग आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. श्री दत्त भातांचा हा डेंजरस क्रिकेटर. निलेश भोईर खेळला 11 मध्ये 34. 69 एकूण टार्गेट. चला टॉस साठी आपण लगेच म्हणणार. सर्व आमचे पुरस्कर्ते त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. एकता ट्रॉफी ची स्पर्धा आपण पाहतो. सर्व उपस्थित आमचे मान्यवर. तर विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष असेल 70 धावांचं लक्ष. यस, टॉस कडे वळतोय क्षणाचे विलंब न करता. तर सन्माननीय हेमंतजी दमडे साहेब, मनोहरजी दमडे साहेब यांना विनंती करेन आपण हेमंतजी दमडे यांचा सन्मान करावा. ओमेगा ग्रुप ऑफ कंपनी या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक.
तर पाहुण्यांचा इथे आदरातिथ्य सन्मान करतो. पारगाव आणि काळुंद्रे शेवटचा कॉल आहे. आयोजकांकडून इन्फॉर्मेशन, यानंतर टॉससाठी कॉल केला जाणार नाही. सन्माननीय साहेबांचा इथे सन्मान होतो. प्रकाशित दमडे यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी विश्वास गोसावी यांना विनंती करेन. पारगावचे संघनायक आलेत, काळुंद्रीचे संघनायक लगेच जॉईंट व्हा. पुढच्या सन्मानाकडे वळतो. एकता स्पोर्ट्स ट्रॉफीची स्पर्धा. पाहुण्यांचे विशेष धन्यवाद. पाहुण्यांचं विशेष धन्यवाद. तर यस, काळुंद्रेचे कॅप्टन सुद्धा आले. टॉस आपण करतो. पाणी ब्रेक आहे. पाणी ज्यांना पियायचं असेल पिऊन घ्या आपण, कारण थंडीचे जरी हिवाळ्याचा ऋतू असला तेवढी उन्हाची तीव्रता सुद्धा आहे. तर पाणी जास्त पिया. इनिंगच्या अगोदर जेव्हा ब्रेक मिळेल. टॉस आपण करतोय. काळुंद्रे संघ आलेत, पारगाव आलेत. रायगडचा रॉस टेलर प्रवीण घरत यांचा झंझावत. पारगाव विरुद्ध ही फाईट खूप चांगली असणार आहे आणि त्याचा आनंद आपण सर्वजण घेणार आहोत. तर टॉस आपण करतोय. हेमंतजी दमडे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. यस, टॉस जिंकलाय काळुंद्रे संघाने. यस, प्रवीण जॉईंट व्हायचा. अनेक स्पर्धा आपण खेळता. टॉस जिंकलाय. पारगाव विरुद्ध 2 हात करायचा निर्णय का असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंगला पसंती. यंगस्टर तुझ्या संघामध्ये सुद्धा, पारगाव सुद्धा तेवढा बलाढ्य संघ आहे. आपण अनेक स्पर्धा खेळता. डे नाईट असेल, अनेक पोलमध्ये खेळत असता. 2 दिवसाची स्पर्धा, 1 लाख प्राईज, फक्त 16 संघ. काय म्हणाल एकता स्पोर्टच्या सर्व मॅनेजमेंटबद्दल? आयोजन चांगलं आणि मजा येईल खेळायला. आणि माझी एंट्री नव्हती, मला नांदगाव संघाने एंट्री देईल, त्यांना थँक्यू बोलतो. आणि आयोजन चांगलं आहे. 2च दिवस आहे, जिंकायचा प्रयत्न करू. प्रवीण, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यस, मॅचकडे वळतोय आणि जॉईंट होतील दिनेश पाटील सर. धन्यवाद. ज्ञानातून उसळे तरवारी मराठे वीर दौडले 7-7-9-1-7. मित्रांनो, मराठ्यांचा वसा आणि वारसा आता चालवावा लागणार आहे. आता वेड्यात तुम्हाला धावावं लागणार नाही, तर फक्त एकत्रच राहायचं आहे. आता लढाया नाही करायच्या, तर आता तुम्हाला फक्त 1-7 राहणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज निर्माण झालंय. 1-7 राहणं म्हणजे नेमकं काय?
कारण टीम्स आपण पाहतोय, अनेक टीम एकत्र येताना पाहिल्या, टीम वर्क आपण पाहिला आणि आपण ऑन स्क्रीन पाहतो मित्रांनो. निलेश भोईर एक मास्टर माइंड खेळाडू आहे आणि संदेश भोईर याच्या त्याने मात्र लेस बांधताना आपण स्क्रीनवर पाहतो. खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर निलेश भोईरचा अनुभव आजवरचा क्रिकेटमध्ये खूप मोठा राहिला आहे. तसं विचार केला संदेशनं पॅड नाही बांधलेत, त्याच्यामुळे तो स्वतःच्या लेस बांधू शकला असता, परंतु एक लेस बांधल्यानंतर संदेशने दुसरा पायही केला आणि त्याने तोही बांधला. क्रिकेटचा मोठेपणा कुठे असतो ना, टीम कशी टिकवायची, कसं एकत्र राहायचं, सगळ्यांना एकत्र घेत कसं राहायचं, आपल्या संघ सहकार्यांना आपलाच भाऊ मानत ही टीम कशी बिल्ड करायची ना. निलेश भोईर तुला हॅट्स ऑफ आहे, वेल प्लेड आणि क्रिकेटप्रती तुमचं हे कमिटमेंट सदैव लक्षात राहील. वळूया आपण या सामन्याकडे. खऱ्या अर्थानं विचार केला तर पूर्वार्ध निलेश भोईरनंच रंगवला. संध्याची 7 लाभली, ती एक 7 आता मात्र कशी राहील. 70 धावांचा पाठला करायचा आहे समाधान वास्कर गोलंदाज ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकला मात्र रोहित गायकवाड. पहिल्याच बॉलला रिस्क होऊ शकली असती, पहिल्याच बॉलला इथे रिस्क होऊ शकली असती. इथे अपील ही झालंय आणि पंच मात्र वळतायत रनआउटसाठी. गोलंदाजीच्या मार्कवर जयेश भोईर. इथून आता पाहिलं जाईल, परंतु कालही सांगितलं होतं, आजही सांगितलं जातं की लक्षात घ्या, तुम्हाला रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे, DRS नाही आहे, सिंगल कॅमेऱ्यानं पाहता येईल, जे पाहता येईल ते दाखवा आम्ही, अन्यथा तुम्हाला तुमचा ऑनफिल्ड निर्णय मात्र देण्यात येईल. पाहिलं जात आहे, कॅमेरा पाठीमागून आहे, त्याच्यामुळे थोडासा प्रश्न उद्भवले जातील. एकाला वाटतोय मी आऊटच नाही, दुसऱ्याला वाटतो 100% आऊट आहे. आता पंचांना काय वाटलं ते सर्व आमच्याकडे वळले, त्याच्यामुळे सिस्टीम भारी आहे. इट्स अ क्लोज काउंटर. थोडंसं पाहिलं जात आहे, डिसिजन घेतला जाईल, निर्णय येईल. तत्पूर्वी दोन्ही संघाच्या संघनायकाने पंचांनाही विनंती आहे की DRS सिस्टीम अवेलेबल नाही आहे, याची नोंद घ्या. नॉट आउट. निश्वास टाकला रोहितनं. सिंगल रन्स आणि सिंगल रन्सनं मात्र समाधाननं आपलं खातं उघडलंय. समाधान वास्कर. रोहित गायकवाडला बढती मिळतीये, मयूरला मागे ठेवण्यात आलंय. गोलंदाजी कमालची, पुन्हा एकदा भेदकता. इथे लेग बायची रन्स मिळते, ह्या एक एक सिंगल सिंगल रन्स मात्र मिळत आहे. स्ट्राईक रोटेशन होतोय. जयेश भोईरला माहिती आहे या सामन्यामध्ये टर्निंग पॉईंट कोण आहे, पण तो यंदाचा मोसम तर विचार केला ना, कान्होबा कुंडेवाळ संघाचा यंदाचा ट्रम्प कार्ड समाधान वास्करपेक्षाही प्रसादनं मोठी इनिंग्स खेळलेत, चांगले इनिंग्स खेळलेत. मयूरची साथ चांगली लाभली आहे आणि जित्तू गायकवाड हा त्या संघाचा एक चमत्कारी खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा छोटी इनिंग असते, परंतु गरज भागवणारी इनिंग. फटका कनेक्ट नाही दिलेत, म्हणजे सिंगल रनसाठी सुद्धा या गोलंदाज जयेशनं आणि गोलंदाज रोहित पाटीलनं झुंजवलेत. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. आणि विचार केला ना तर मात्र फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, परंतु बऱ्याच वेळेला इथे लाईट्स जातात, त्याच्यामुळे विजेचा पुरवठा खंडित होतो आणि मॅचेस थांबत आहेत. मग कदाचित लाईव्ह जे प्रेक्षक पाहतात त्यांना असं वाटतं की बाबा रे का झालं, मग फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स दाखवत का नाही आहे, परंतु हा गैरसमज नाही. तर इथे मात्र लाईट्स कालपासून लगातार जात आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्याला लाईव्ह प्रेक्षकांना आपल्यापर्यंत पोचवता येत नाही आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि घेऊन चलतो मॅचकडे.
या दरम्यान पाहतोय प्रिश पुष्कर दमणे यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 500 रुपयाची नगद राशी देणगी म्हणून येते आणि हरीजी दापोलकर साहेब यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाची नगद राशी देणगी म्हणून येते. सर्व दानशूरदात्यांचं मनस्वी आभार. त्याचबरोबर BS दमणे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाची नगद राशी या स्पर्धेला देणगी म्हणून येते. एकता स्पोर्ट्स मंगळपाडा आपलं आभार प्रकट करतोय. संदेश भोईर 18 बॉल आणि 50 धावांचं गणित. स्वीटशीटचा हा प्रयत्न परंतु डीप कव्हरला तिथे मात्र कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्याच बॉलवर अटेम्प्टवर मात्र पाहिला आपण समाधान वास्करचा स्वीटशीटचा प्रायव्हसी आपण स्क्रीनवर पाहतो. बाजूचा माणूस व्हॉट्सअप ओपन करतोय आणि त्याच्या बाजूलाच बसलेला माणसाला दिसत नाही. यापेक्षा आणखीन प्रायव्हसी ती काय. अंकित फुल टॉस बॉल जोरदार अपील बॉल जाऊन सरळ पायावर आदळला. आऊट रोहित आहे की आम्ही हे कळत नाही कारण खऱ्या अर्थात ज्याप्रमाणे इशारे येत आहेत ना विशू कोळींचे. येस रोहित गायकवाड मात्र पायचीतच्या रूपानं पहिली विकेट्स. पायचीत LBW आउट. समाजकारण क्रीडा आणि त्याचबरोबर मॅचचं सुनियोजित आयोजन या सगळ्यांमध्ये मातबर असलेलं व्यक्तिमत्व समीरजी कटेकर त्यांचे बंधुराज सतीशजी कटेकर हे दोघांचं विशेष कौतुक केलं जाईल. परंतु मैदानामध्ये मात्र संदेश भोईरचं कौतुक होईल कारण विकेट्स पाहिजेच्या रूपानं मात्र कमावलं. यानंतर यजमान संघ आपल्याला अनुभवायला मिळेल. पनवेल प्रीमियर लीग या संघानं गाजवली आहे. आता पुन्हा एकदा तो खेळ तसा जिथे राहील का. आणखीन एक फटका डीप कव्हरला सिंगल ट्रॅव्हल्स होते आणि सिंगल्सनं मात्र धापलकर धावा लागत आहेत. त्या तब्बल 21 धावा. मयूर वास्कर नॉन स्ट्राईक एंडला ज्यानं मात्र खातं उघडलं. बढती दिली होती रोहितला परंतु रोहितनं त्या बढतीचा विशेष काही फायदा नाही घेतला. 4 बॉल्समध्ये फक्त 3 धावा जोडल्या. समाधान वास्करला इथून गेअर शिफ्ट करावा लागणार आहे. परंतु भातान संघाची ताकद गोलंदाजी ओळखली जाते. क्या बात. भरधाव वेगानं जाणाऱ्या बॉलला उत्तर नव्हतं परंतु एक्स्ट्राच्या धावा इथे येत आहेत. एक्स्ट्राच्या धावा इथे मिळत आहेत. सिंगल डबल आणि इथे बरंच काही गरज होती का. इथे गरज होती का पाहिलं जाईल. ते चेक केलं जाईल. येस नेमका बॉल हातामध्ये होता का की खाली पडला हे नेमकं निरखून पाहिलं जाईल. परंतु जर का बॉल हातामध्ये असेल तर मात्र समाधानला रिस्क का घेतली हा प्रश्न विचारला जाईल. जीवाच्या आकांतानं एक एक्स्ट्रा रन घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेरकार ट्वेल्थ मॅननं अजिबात बोलायचं नाही. एकाला वाटते की आऊट दुसऱ्याला वाटते की नॉट आऊट. येणाऱ्या काळामध्ये ना थर्ड अंपायर केबिनमध्ये ठेवावे लागतील. गर्दी केवढी पाठीमागे होते माहिती आहे. गर्दी आणि काही नसतं फक्त बोलायचं हा हे वाटतं आणि बोलून निघून जातात. मग इकडे बोंबलत बसतात.
इट्स अ व्हेरी क्लोज. आणि क्लोज तर यासाठी राहणार आहे की समाधान वास्कर, यासाठी आणखीन क्लोज. आता फक्त इशारे पहा तुम्ही, इथे येऊन काय काय सांगतील, काय काय बोलतील. धक 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 धक. सगळ्यांना माहिती आहे की ह्या विकेटचं किती महत्त्व आहे. नशिबाची साथ तर नेहमीच समाधानला लाभताना आपण पाहिले, पण इथे मात्र पाहूया नेमकं काय घडलंय. संदेश चुकलाय की नाही चुकला, पकडला की सोडला. आणि पंचांचा निर्णय मात्र धावपट्टीवर जाऊन देण्यात येईल. इट्स अ नॉट आउट. इट्स अ नॉट आउट. कारण बॉल ड्रॉप झाला हातातून आणि स्टंपला लागायच्या अगोदरच बॉल मात्र निघाला. संदेश नाही कलेक्ट करू शकला. संदेश नाही कलेक्ट करू शकला. खऱ्या अर्थाने एक मोठी विकेट सहज मिळू शकली असती, परंतु इथून आता मात्र समाधानचा नवा अध्याय लिहिला जाईल का, की पुन्हा एकदा 3 धावा आल्या. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा आल्या. माफी मागितली जाते. डोका टेका तिकडे. चला सामना सुरू करा प्लीज. कमालीचा खेळ राहिलाय. इथून मात्र नवा अध्याय, नवा सामना सुरू राहील. संदेश स्ट्राईकला मात्र मयूर वास्कर, राईट आर्म राऊंड द विकेट. काय सुंदर गोलंदाजी पा. डोकं वर काढू दिलं नाहीये. कारण मी म्हटलं होतं की ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली ना भातान संघाची, श्रीदत्त भातान संघ हा एक न दिसणारा छुपा रुस्तम संघ आहे मित्रांनो. दिसायला साधा सोपा सरळ वाटतो, परंतु चिकाटीचा ना चिवाटीचा खेळ करण्यामध्ये मातब्बर राहिला. स्क्वेअर लेगला रिकामी जागा जरूर आहे, पण शतरक्षकी तिकडे तैनात आहे. एकच रननी फार मोठा फरक पडणार नाही आहे. निलेश भोईरला माहिती आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे आयुष्यभर ज्यानं यष्टरक्षण केलं निलेश भोईर. छोटा पॅक बडा धमाका, किंजलच्या मागच्या वर्षीचा 50s कोण विसरेल. आणि आज प्रवीण भोईरच्या अनुपस्थितीमध्ये, कारण प्रवीण भोईर एक आयुष्याची नवी इनिंग लवकरच सुरू करणार आहे, आणि त्याच्यामुळे कदाचित त्याला ऊन लागते की काय हा प्रश्न विचारला जाईल. धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 12 बॉल 44 धावा. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. गोलंदाजीचा तोफखाना आहे, परंतु समाधान वास्कर सारख्या AK-47ला रोखून धरणं एवढं सोपंही नाही, परंतु आतापर्यंत ते सोपं करून दाखवलंय. जयेश भोईरनं फक्त 11 धावा पॉवर प्लेमध्ये, रोहित पाटीलनं फक्त 7 धावा, आणि या दोघांचाही मोजमाप काढत संदेश भोईरनं धावा दिल्या फक्त आणि फक्त 3. त्याच्यामुळे धापलकर धावा लागतायत त्या 26. 1-26. रोहित पाटीलच्या हातामध्ये बॉल दिलाय खरा. हे 14 षटक आहे ना, हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. कदाचित सगळ्यांना वाटत होतं की संदेश 500 षटक हाताळे, परंतु निलेश भोईची रणनीती नेहमीच अचूक राहिली आहे. इतर कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही संदेशला. सतीश टावरे सुद्धा नाहीये. चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये काय खेळला होता. डावखोरी फलंदाजी. आता मात्र रिकामी जागा आहे. रिकामी जागा आहे. क्षेत्ररक्षक पोचतायत. या धावा रोखल्या जात आहेत. कमालीची कमिटमेंट. असं वाटलं होतं की हमखास चौकार जाईल, परंतु सगळे रिलॅक्स झाले, परंतु क्षेत्ररक्षक मात्र साहिल रिलॅक्स नाही झाला. त्यानं पाठलाग केला बॉलचा, शेवटच्या क्षणापर्यंत पाठलाग केला आणि अखेरकार यश संपादन केलं. या बॉलवर धावा आल्या 2. हा म्हणजे असं मला वाटलं की गप्पा मारता येते, दोघे एकत्र कसे उभे, हा प्रश्न सगळ्यांना इथूनही पडलेला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आखिरकार इथे मात्र स्वतःचा संयम सोडला. इथे संयमी राहून चालायचं नाहीये, शांत राहायला आम्ही काही संत नाहीत हे दाखवलं. आणि अखेरकार
मयूर वास्करच्या बॅटमधना वाईट मिडविकेटच्या डोक्यावरून आलाय हा उत्तरार्धामधला दुसरा षटकार. तर या आपण पाहतोय ज्यांचं इथे शुभागमन झाले एकता चषकासाठी ज्यांनी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेत. मित्रांनो, यूट्यूबवर आपल्या अभिनयानं सर्वांना मंत्रमुग्ध करणारे मग अनेक त्यांचे आपण कॉमेडी शोज व्हिडिओज पाहिला. अशा काही दिवसापूर्वी त्यांची स्पर्धासुद्धा होती. असे प्रसिद्ध ॲक्टर यूट्यूबर अमन वास्कर यांचे इथे आगमन झालेत. त्यांना विनंती करेन का आपण अमन वास्कर यांच्याकडून या स्पर्धेला मालिकावीर ज्या मॅन ऑफ द मॅच ज्या ट्रॉफीज आहेत त्या देण्यात आलेत. त्याचबरोबर हे बॅनर्स आपण पाहतो, हे बॅनर्स आहेत. आणि क्रिशा डिजिटल चषक 2026 8 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी त्या मात्र टुर्नामेंट्स औटी मैदानावर कुंडेवालच्या पाहायला मिळतील. ते अमनजी वास्कर एक यशस्वी यूट्यूबर यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आणि इथे मात्र पलटवार झाला आणि अखेरकार इथे एक मोठा फटका लगवल्यानंतर मयूर वास्करला केलं झेलबाद. आणखीन एक दर्जेदार खेळाडू. मित्रांनो, छोट्या छोट्या टीम मोठ्या कशा बनतात, जे मी नेहमी सांगत आलो ना सागर मांडवकर सर, की छोट्या टीम मोठ्या जर बनवायच्या असतील तर तुम्हाला आव्हानं मोठी घ्यावी लागतील. तुम्हाला प्रत्येकाच्या विरोधात खेळावं लागेल. 32 टीमच्या चिठ्ठ्या एकत्र उडवल्या गेल्या ना तर आयुष्यामध्ये 1 वर्ष खराब जाईल, पण पुढच्या वर्षी तुमच्या मनामध्ये ठरवलं जाईल की मला प्रत्येकाबरोबर लढायचं आहे, प्रत्येकाला झुंज द्यायची आहे. तर प्रयत्न एकदा होणं गरजेचं आहे. आणि भारतान संघ अशाच प्रकारचा कोणाच्या सोबतही खेळला आहे, त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स घेऊन आलाय. तो कॉन्फिडन्स या आल्या प्रसादनं दाखवला, ठोकला. मात्र हा चौकार, या चौकारानं समीकरण बदललं जाईल. समीकरण राहतंय आता मात्र 8 बॉल आणि तब्बल 31 धावा. तर पुढच्या दोन्ही संघांना दिनेश सर आपण सूचना करतो का आपण रेडी राहा. पारगाव आणि काळुंद्रे, जसा हा सामना संपेल नेक्स्ट मॅचच्या फिल्डिंग टीमला विनंती असेल आपण रेडी राहायचे. धन्यवाद. 8 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. प्रसाद भोयेची उपयुक्त खेळी यंदा अनेक मैदानावरती आम्ही पाहिली आहे. छोटा बकासूर या नावानं प्रसिद्ध राहिलेला हा खेळाडू मात्र अशाच प्रकारच्या रेसमध्ये राहत असेच सामने फिरवतो. क्लोज काउंटरमध्ये मी नेहमी जितू गायकवाडचं नाव घेतो, कारण ही मंडळी आहे ज्यानं सामने संपवलेत. विराज गायकवाडची अनुपस्थिती आज जाणवती आहे, परंतु एका बाजूला रोहित मात्र फार भरीव कामगिरी करू शकला नाही आहे. समाधान वास्कर क्रीजर उभा आहे, त्याच्यामुळे सामना अजून कोणी जिंकला नाही आहे. सामना कितीही दूर गेला ना तरी पण ती क्षमता मनगटामध्ये जरूर आहे. गोलंदाजीमध्ये रोहितनं पलटवार जरूर केलेत. हा चांगला फटका या षटकामध्ये आला. रोहितला या षटकामध्ये धावा तशा पडल्या, कारण विचार केला तब्बल 13 धावा आत्तापर्यंत पडल्यात. निलेश भोईरचा हा निर्णय, डावखुऱ्या गोलंदाजीच्या हातामध्ये बॉल दिलाय, परंतु बघायचं आहे. चला सामना सुरू करा. बॉल नवीन घ्या वाटल्यास, तुमच्याकडे असेल बॉल दुसरा. 2 बॉल चॉईस करा. स्कोरिंग बॉल प्रत्येकाला हवा असतो. ज्या प्रकारे प्रसादनं हा बॉल फटकावलाय, चांगली फटकेबाजी. 8 बॉल 31 धावांची गरज. राईट आर्म राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अखो टप्पा, बॉल हवेत राहिला, रिकामी जागा आहे, बाउन्स घेणार, जाणार सीमारेषा बाहेर. मी म्हटलं होतं छोटा पॅक बडा धमाका हा पिक्चर, कारण तुम्हाला वाटेल की समाधान वास्करचा पेपर कठीण जाईल, परंतु कठीण पेपर तर कुंडेवाल संघामध्ये खूप सारे आहेत. तर खूप साऱ्यामधला हा पहिला कठीण पेपर तो म्हणजेच पाहतोय प्रसाद भोईर. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 ठोकले चौकार आणि सामन्याला कलाडणी देणारा हा चौकार. 7 बॉल 27 धावा. या बॉलवर मोठा फटका येईल की आव्हानामध्ये कमी रन देत शेवटच्या षटकामध्ये समाधान वास्कर आणि टीमला मोठं आव्हान ठेवलं जाईल. रोहित पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. सात बॉल 27. एक निर्णायक बॉल रोहित पाटील. टेन्शन तर राहणार जरूर. षटकामध्ये धावा आलेत. पहिल्या 2 षटकामध्ये, पहिल्या 3 षटकामध्ये 26 धावा फक्त लागल्या बोर्डवर. आणि पूर्वार्धामध्येही अशीच काहीशी अवस्था होती. निलेश भोईरनं बदललेला गेअर, संदेशचा विस्फोटक खेळ. अखो टप्प्याच्या बॉलला मी म्हटलं होतं की कानोबा कुंडेवाल संघामध्ये छोटा बकासूर नावाचा एक खेळाडू आहे.
तो खेळाडू दाखवतोय मोक्याच्या क्षणाला यायचं, कसे ठोके द्यायचे. रोहित पाटीलचा घेतलेला निर्णय निलेश भोईरच्या अंगलट येताना येतो वाटतंय की काय. ज्याप्रमाणे फक्त 3 बॉल खेळला प्रसाद भोईर क्रीजवर आला आणि 3 बॉल्स मध्ये त्यांनी ठोकल्या तब्बल 14 धावा. आता मात्र गणित राहील 6 बॉल, अजूनही मोठी धावसंख्या 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 बॉल 21 धावा. परंतु 16 सामन्यांची स्पर्धा ठेवण्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं. संतोषजी दमडे साहेब असतील, कैलासजी गोसाहेब साहेब असतील, विश्वासजी गोसाहेब साहेब असतील, एकतास क्रिकेट स्पोर्ट्स भंगारपाडा असेल, याने हे वाघाचं काळीज दाखवलं. आणि फक्त 16 संघांना घेऊन आयोजन करणं म्हणजेच खिशाला झीज, याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं. आणि त्या आयोजनामध्ये मग टीमनं सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं राहतं की जास्त ओव्हर्स खेळायचे असतील तर तुम्हाला सपोर्टची गरज असते. 6 बॉल 21 धावांचं गणित. साहिल भोईर गोलंदाजीच्या मार्कवर आहे. समाधान वास्कर या मैदानावरती आतापर्यंत काय घडलंय यापेक्षा इतिहास काय घडवायचा आहे हे 2 संघ घडवतील. साहिल पहिला बॉल समोर जाईल. समाधान पहिल्याच बॉलला मात्र ट्रॅव्हल केलाय, स्क्वेअर लेगला सिंगल रन्स मात्र मिळतीये. समाधान आज शांत ठेवलाय. समाधानला कंप्लीट मोठ्या पटक्यांपासून कंप्लीट वंचित ठेवलाय. परंतु एका बाजूला आशा पल्लवित केलेत प्रसाद भोईरनं. 3 बॉलला सामोरा गेलाय आणि तब्बल 14 धावा त्यानं ठोकलेत. त्याच्यामुळे आता 5 बॉल 20 धावा. इथे धावांचा फ्लो थांबत नाहीये. धबधब्यासारख्या धावांचा फ्लो बरसतोय. एका बाजूला मी म्हटलं होतं की कठीण पेपर प्रसाद भोईरचा झालाय. नेहमी वाटतो की इंग्लिश कठीण मराठीचा पेपर एवढा कठीण येतो हे कदाचित भातान संघाला माहीतच नव्हतं. आणि प्रसाद भोईरनं ती रोमहर्षक त्या सामन्यात आलाय. आतापर्यंत त्याचा खेळ पाहिला तर तो बॉल सामोरा गेलाय फक्त आणि फक्त 4 आणि त्या धावा ठोकल्यात 18 आणि त्याच्यामुळेच हा सामना बनला. एक हाती पराभव स्वीकारायला लागेल की काय असं वाटत असताना या सामन्यामध्ये 4 बॉलमध्ये 18 धावा ठोकत मात्र गणित आता उरलंय 4 बॉल 16 धावा. 18 त्यानं 4 ला जमा केलेत. आता त्यापेक्षा 2 धावा आणखीन कमी करायचेत, 16 जमवायचेत. त्या जमवल्या जातील का? ती ताकद आहे, ती दहशत आहे. आणि यंदाचा क्रिकेट प्रसाद भोईर इन फॉर्म आहे. तर इन फॉर्म प्लेयर या धावा जमवेल का? जमवाव्या लागतील. एका बाजूला समाधान वास्करसारख्या ताकदवान फलंदाज सांगावा लागेल तू तो है रे भाई, पण तुझ्यापेक्षा यंदा माझा फॉर्म बलकट आहे, तो दाखवला जाईल का? एका बाजूला साहिल भोईर यालाही दाखवावा लागेल. प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती, त्या अनुपस्थिती मिळालेली संधीचं सोनं केलं जाईल का? आता आम्हाला बॉल घेऊन तिकडे येऊ की काय? बॉल घ्या नवीन आणि सामना चालू करा प्लीज. आम्ही बोलेपर्यंत थांबू नका ही विनंती आहे. मॅन इन ब्लू टी शर्ट्स गेलाय तिकडे बॉल हाणायला. येणाऱ्या काळामध्ये कदाचित ना दादा 11 खेळाडू आतमध्ये ना 11 खेळाडू ग्राउंडच्या बाहेर ठेवावे लागतील. जर बॉल गेला तर हाणायला कमीत कमी तेच आणतील. पूर्वी 22 जण बॉल शोधायला जायची कारण एकच बॉल असायचा आणि ते एकच बॉल हाणण्यासाठी 22 जण. आता मात्र मैदान भरलेलं असतं हजारो लोकांचा, बॉल हातात भेटल्याला कोणी फिरकावत नाही. हा फरक जाणवायला लागलाय क्रिकेटमध्ये. 4 बॉल 16 धावा. अलॉंग दी कार्पेट
सिंगल रन्स मात्र मिळते आणि सिंगल रन्सनं मात्र इथे पाहतोय आपण अशा प्रकारे रन्स मात्र मिळतील तब्बल 2. ज्याप्रमाणे झेलच्या खाली आलं तेव्हा कदाचित वाटलं होतं की हा झेल होणं कठीण जाईल आणि अखेरकार तसंच झालं. ती जागा कदाचित थोडीशी झपटलेली आहे की काय, कारण पूर्वार्धामध्ये सुद्धा त्याच ठिकाणी अशाच प्रकारचा ॲक्शन रिप्लाय झेल सुटलाय. 2 बॉल 12 धावा. सगळं 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 विसरा. आतापर्यंत कुणाची चूक, कोणी बरोबर काय केलंय हे काही महत्वाचं नाहीये. तो गेलेला बॉल आणायचा आहे का, थांबूया का आपण पंच. 2 बॉल 12 धावा. आता प्रसाद भोईरला अलॉंग दी कार्पेट नाही तर प्लॉटच्या बाहेर बॉलला भिरकवायचं आहे तरच या सामन्यामध्ये राहील. काय कमालीची उत्सुकता सिगेला पोहोचली आणि या 52 झाल्यानंतर मात्र समाधान व्यक्त केलं जात आहे. निलेश भोईरने टाळ्या वाजवल्या. त्याला माहिती आहे की इथून हा चौकार जरूर आला परंतु या चौकारानं मात्र समाधान होत नाहीये. आता जर गोलंदाजानं कोणत्याही प्रकारची चूक केली नाही तर भारतान संघ पराभूत होऊ शकत नाही, परंतु एक घोड चूक नडू शकते कारण 1 बॉल 8 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम राहिलाय. 1 बॉल 8 धावा. साहिल भोईर समाधान वास्करला म्हणावा तसा सूर नाही सापडला या सामन्यामध्ये. 12 बॉलमध्ये 17 धावा ही अशोभनीय गोष्ट समाधानसाठी आहे, पण तो रोज रोज परफॉर्म करणं सोपंही नाही आहे. आणि अखेरकार हा बॉल टाकला सुंदर आणि रोमहर्षक सामना. आणि एक महत्त्वाची गोष्ट, कालपासून धावांचा पाठलाग होत होता. या 60 धावा 65 धावा चेस झाल्या. आदरणीय BS दमडे साहेब यांना विनंती केली ना आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. BS दमडे साहेब. अभिनंदन निलेश भोईर अँड टीम, परंतु हार्ड लक, परंतु वेल प्लेट प्रसाद भोईर. अफलातून इनिंग सजली. थोडासा विचार विनिमय मी म्हणेन की समाधान वास्कर नेमकं चुकलं काय, परफेक्ट शॉट नाही झाले कारण 12 बॉल 17 धावा समाधान वास्कर सारख्या ताकदवान फलंदाजाला अशोभनीय जरूर आहेत, परंतु हा सामना चांगला बनला होता. चांगला बनला होता प्रसाद भोईरनं बनवला. एका दुसऱ्या बॉलचा फरक पडला असता तर सामन्यामध्ये पिक्चर वेगळा असता. परंतु निलेश भोईर चिटकून राहणारा हा संघ आहे. जयेश भोईर ही मंडळी आज सतीश टावरे संघामध्ये नाही आहे, प्रवीण नाही आहे. ही ताकदवान मंडळी नसली तरी यंग स्टार भारतान संघाची जी बी टीम आहे मी नाईटमध्ये पाहिली होती ती कदाचित यांच्यापेक्षाही कणभर श्रेष्ठ आहे. कारण आपला